ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ते सध्याचं जे हवामान आहे ते सतत बदलणारं आहे आणि या बदलत्या हवामानामध्ये कधी उष्ण, कधी थंड, तर कधी दमट वातावरणाचा आपल्याला सामना करावा लागतो आहे. कधी पाऊस लांबतो आहे तर कधी मुसळधार बरसतो आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्राचं जे महत्त्वाचं नगदी पीक आहे ते म्हणजे मका, तर त्याचं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल या बदलत्या हवामानामध्ये, तर त्याच्या लागवडीचं तंत्रज्ञान आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या बदलत्या हवामानानुसारच आपल्याला कीड आणि रोग व्यवस्थापन करता येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या बदलत्या हवामानानुसार आपण कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ नये या म्हणून काय उपाययोजना कराव्यात आणि त्याबरोबरीनेच लागवडीचं तंत्रज्ञान कशा पद्धतीने आता बदलायला हवं आहे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे बदलत्या हवामानातील मका लागवड आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर सुनील कराड सर आणि डॉक्टर विवेक शिंदे सर आज आपल्या सोबत आहेत. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. आज हे दोन्ही तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आहेत. मात्र त्याआधी त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. आधी सुनील कराड सरांविषयी मी आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर सुनील कराड सर हे कोल्हापूर कसबा बावडा येथील मका संशोधन केंद्रामध्ये मका पैदासकार आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मका पैदासकार असल्याने आज ते आपल्याला लागवडीपासूनचं जे तंत्रज्ञान आहे त्याबरोबरीनेच काढणीपर्यंतचा जो प्रवास आहे मका या पिकाचा याविषयी मार्गदर्शन करतील. आणि त्याबरोबरीनेच आपले दुसरे जे तज्ज्ञ आहेत डॉक्टर विवेक शिंदे सर त्यांच्याविषयी आपल्याला सांगते. डॉक्टर विवेक शिंदे सर हे अहिल्यानगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मका रोग शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आज आपल्याला मका पिकावर या बदलत्या हवामानामध्ये कशा पद्धतीने रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर आता त्यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तुम्हा दोन्ही तज्ज्ञांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला जो विषय आहे बदलत्या हवामानामध्ये मका पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी. तर सुनील सर आपल्याकडे मी पहिल्यांदा येते की आता जे हवामान बदलत आहे, सतत बदलत आहे, कधी ऊन आहे, पाऊस आहे, तर कधी आपल्याला हवेत गारवा जाणवतोय. तर या दृष्टिकोनातूनच पहिला प्रश्न की या हवामानामध्ये बदलत्या मका पिकाच्या उत्पादकतेवरती काय परिणाम होतो आहे, काय सांगाल त्याविषयी? आपण आता जो विषय काढला की बदलतं हवामान. हां. हवामान म्हटलं की हवामान एक मोठा विषय आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पाऊस आहे, त्याच्यामध्ये ऊन आहे, त्याच्यामध्ये वारा आहे आणि याचबरोबर जो काही पाऊस आहे तो पाऊस कधी पडतो हां. आणि 24 तासामध्ये किती पडतो हं. आणि त्याच्यामध्ये किती खंड येतो, ह्या सगळ्या घटकांचा या मका पिकावरती परिणाम होत असतो. हं. आणि आता सध्याचं जे आपण बघितलं की आपण अल निनो ज्या म्हणतोय आणि यामुळे काय झालंय की चालू वर्षामध्ये हं. जो ह्या वातावरणातील जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे पाऊस हा उशिरा सुरू झाला. हं. बरोबर. परंतु आपली पेरणीची वेळ गेलेली नाही. 15 जुलै ही आपली मका पिकाची पेरणीची वेळ असते. पाऊस उशिरा सुरू झाला. सुरू झाल्यानंतर तो बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि पडल्यानंतर आता पावसाने थोडासा खंड दिलेला आहे. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा याच्यानंतरही ज्यावेळेस पिकाच्या वेगवेगळ्या
अवस्था असतात, हं. वाढीच्या अवस्था असतात, तुराच्या अवस्था असतात, फुलोऱ्याच्या अवस्था असतात, धान्य भरण्याच्या अवस्था असतात. या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जर पावसाचा जर खंड जर पडला आणि जर शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी जर योग्य व्यवस्थापन त्या ठिकाणी जर केलं नाही, तर या हवामानाचा मग आपल्या मक्याच्या उत्पादकतेवरती परिणाम होतो. हां. आणि योग्य जर व्यवस्थापन जर केलं नाही, तर मग उत्पादनामध्ये आपल्याला घट घट दिसते. आढळून येते. बरोबर. आणि त्यासाठी या हवामानाला आपण उत्तम जर नियोजन केलं, व्यवस्थापन जर केलं, तर या हवामानावरती आपण मात करून मका पिकाची उत्पादकता ही ठेवू आहे तशी ठेवू शकतो किंवा ती वाढवू शकतो. बरोबर. हो. आता त्या उत्पादकतेविषयी आणखीन सविस्तर आपण जाणून घेणारच आहोत. पण विवेक सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, की बदलत्या हवामानानुसार कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जो आपल्या पिकावरती होतो, तर हे नव्याने कोणते अशी कीड किंवा रोग आहेत का, की आत्ता ह्या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला दिसून येतात? काय सांगाल त्याविषयी? निश्चितच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला ज्या नवीन किडी किंवा रोग मका पिकावर येतात, जसं-जसं क्षेत्र वाढतंय मका पिकाअंतर्गत, हं. तर आपण पाहिलं, की काही गेल्या वर्षामध्येच अ, जी लष्करी अळी आहे, तिचा प्रादुर्भाव गेल्या 7-8 वर्षापासून नव्यानेच दिसू लागला आहे. तर ही हवामान बदलामुळेच केवळ दिसून येतं. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर खंड पडला पावसामध्ये, की ह्या किडीला वाढीसाठी एक योग्य अनुकूलता मिळते आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आणि दुसरं ज्या किडी आहेत, जसं उशिरा पेरणी केली मक्याची, तर खोडकीड आहे किंवा गुलाबी जी आहे खोडकीड ती आढळून येते. तसंच काही रोग जे आहेत, तर त्या रोगांमध्ये आता नव्यानेच उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसून येणारा फुलोऱ्यानंतर येणारी खोडकूज. अच्छा. फुलोऱ्यापर्यंत पीक अतिशय उत्तम अवस्थेत असतं, परंतु फुलोरा ही अवस्था अतिशय नाजूक असल्यामुळे त्या काळात थोडा जरी पाण्याचा ताण पडला, तर त्या जमिनीतून जी पसरणारी बुरशी असते, जशी ज्याला शास्त्रीय भाषेत फ्युजारियम म्हणतो किंवा मॅक्रोफोमिना म्हणतो, अशा बुरशींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्या जे कमकुवत झालेलं झाड असेल त्याला होतो आणि नुकसान पातळी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच काही वेळा दमट हवामान असेल, तर करपा रोगाचाही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रमाणात जे रोग दिसतात, तर या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्याला ह्या बदलत्या हवामानात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बरोबर. सर, आपण आता लागवडीविषयी आपण बोलत आहोत. तर मग सुरुवातीचा असाच प्रश्न, की मग ह्या बदलत्या हवामानामध्ये जमीन कशा प्रकारची असायला हवी? कारण काहीच निश्चित नाहीये. कधी पाऊस आहे, कधी ऊन आहे. हो. तर मग नेमकी कशी असायला हवी जमीन? काय करायला हवं आपण? काय सांगाल? आता हा जो बदलता हवामान आहे याच्यावर जे आता सांगितलं, की याच्यामध्ये 3 आपण घटक त्याच्यामध्ये विभागणी करू शकतो. एक तर म्हणजे दुष्काळ असतो, म्हणजे ड्राय स्पेल हं. मोठा असतो. त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होतं. दुसरा असतो त्याच्यामध्ये आपण उष्णता म्हणतो, हीट म्हणजे टेम्परेचर. हं. जर पिकाचा ज्यावेळेस अ, फुलोऱ्याचा अवस्था असतो, तुरा येण्याचा असतो, त्यावेळेस जर पडलं तर त्यावेळेस हे नुकसान होतं. किंवा अति पाऊस जर झाला, दलदल जर झाली, त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होत असतं. बरोबर. आणि या सगळ्या नुकसानीवर मात करण्यासाठी पहिला जो मक्याचा जो मुद्दा असतो, तो म्हणजे त्याच्यासाठी असणारी योग्य जमीन. मग योग्य जमीन कुठली? ज्याला आपण मध्यम ती भारी जमीन मक्या पिकासाठी एकदम चांगली असते. ज्या जमिनीचा निचरा व्यवस्थित होतो. ज्या हां. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अधिक आहे, अशी जमीन मका पिकासाठी योग्य जमीन हं. असं आपण त्याला म्हणतो किंवा ती जमीन मका पिकासाठी योग्य आहे. परंतु मला शेतकरी बंधूंना या ठिकाणी निश्चित सांगायचं आहे, की मका पिकासाठी हलकी जमीन किंवा त्याचबरोबर मुरमाड असलेली जमीन मका पिकासाठी ही योग्य जमीन नाही किंवा अशा जमिनीमध्ये मका पिके घेऊ नये. अच्छा. कारण मक्याच्या प्रकारानुसार, मक्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार मक्याची उत्पादकता ही ठरत असते. हं. आणि त्यामुळे मका पिकासाठी या सगळ्या पार्श्वभूमीवर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मध्यम ती भारी जमीन, ज्या जमिनीचा निचरा चांगला होतो, ती मका पिकासाठी एकदम चांगली जमीन आहे. बरोबर. मग ही जी जमीन असते, मध्यम भारी जमीन किंवा जिला आपण काळी जमीन म्हणतो, ही जमीन ज्यावेळेस आपण मका पिकासाठी निवडत असतो किंवा ही जमीन आपण ज्यामध्ये आपण मका पीक घेत असतो, या जमिनीची उन्हाळ्यामध्ये एक चांगली खोल नांगरट करणं गरजेचं आहे. त्याला 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या पाळीपूर्वी त्या जमिनीमध्ये उत्कृष्ट, चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे ते टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेणखताचा इतका मका पिकावरती, उत्पादकतेवरती फार मोठा प्रमाण होतो, म्हणजे परिणाम होत असतो. हां. शेणखत हे योग्य प्रमाणामध्ये आणि टाकलं आपण जर शेतामध्ये जर टाकलं, तर जरीही त्या ठिकाणी पावसाचा खंड पडला किंवा शेतकऱ्याकडे संरक्षित पाणी देण्याची सोय नसली,
अशा वेळेस पिकाला पाण्याची गरज असते. परंतु शेणखत जमिनीमध्ये असेल तर तो जो कालावधी जो आहे तो शेणखतामुळे भरून निघतो. याचबरोबर जरी जास्त पाऊस जरी झाला तरीही त्या ठिकाणी लगेच पीक लवकर कुजत नाही, हा आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मका पिकासाठी शेणखत टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही काही शेतकरी बंधू म्हणतील की आता जनावरं थोडीशी कमी झालेली आहेत, मग शेणखत आणायचं कुठून? बरोबर. तर त्यासाठी हिरवळीची खत आपण त्या ठिकाणी जमिनीमध्ये ताग धैंच्यासारखे पीक आपण जमिनीमध्ये गाडू शकतो. त्याच्यानंतर मका पीक घेऊ शकतो. आणि तिसरा त्याला आणखी एक पर्याय आहे, ते म्हणजे गांडूळ खताचाही वापर आपण जमिनीमध्ये मका पीक ज्या ठिकाणी घेणार आहोत त्या जमिनीमध्ये गांडूळ खताचाही वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि अशी जमीन मका पिकासाठी जर आपण शेतकरी बंधूंनी निवडली तर आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित असं उत्पादन या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा नक्कीच मिळू शकेल. बरोबर. सर, आता आपल्याला एक फोन येतो आहे. शिवानंद वसेदार आहेत निपाणीहून. नमस्कार. हां, नमस्कार मॅडम. नमस्कार. हां, माझा प्रश्न असा आहे, आता सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग सर्वांनी पिकाची पेरणी वगैरे सुरू करतात. त्यावेळी मकाची पेरणी करली जातात. पण काय होतं, काही वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे ते बी बियाणे सगळं मातीमध्ये तसंच बुडून राहतात, कुजून जातात. त्याच्यामुळे शेतकरी घाबरून जातो, की आता बी बियाणे बाद होतात काय? त्यांना पूर्ण पेरणी करावी लागते काय? हे असं होतं. पण काही वेळा मोठे झाल्यानंतर कणीस भरतो. कणीस भरल्यावर सुद्धा काही वेळा अडथळी पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाल्यामुळे त्यावेळी कणीस भिजून खराब होतात काय? मग त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? तुम्ही काय मार्गदर्शन कराल? असा प्रश्न आहे मॅडम. बरोबर. काय सांगाल सर आपण? विवेक सर, आपण काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मका हे पीक पेरणीच्या वेळी अतिशय संवेदनशील असतं पाण्यासाठी. हं. पहिला भाग हा. तर आता शेतकरी बंधू जसं म्हटले, की पेरल्यानंतर जर पाणी साठलेलं असलं तर ते अतिशय धोकादायक आहे. मका पिकाला आपण पेरणीसाठी हमखास आपण सरीवरंभा पद्धतीने पेरणी करावी अथवा BBFने पेरणी करावी. हां. या दोन्ही परिस्थितीमध्ये काय होतं, की जास्त पाणी जर झालं तर ते आपल्याला बाहेर काढता येतं, निचरा करता येतो. पहिल्यांदा आत्ताच कराड सरांनी जसं सांगितलं, की निचरा होणारी जमीन असावी. बरोबर. तर पहिलीच आपली पेरणीची कंडिशन जी आहे ती निचरा होणारी जमीन असावी आणि ती पेरताना वाफ्यावर न पेरता सरीवरंभा पद्धतीने किंवा मग BBF पद्धतीने पेरणी करावी. मका हे पीक 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. 1 महिन्यापर्यंत तुम्हाला ते जपावंच लागणार आहे. त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची. आणि जरी पाणी साचून राहिलं उगवणीनंतर काही काळ, तर काय होतं, की मका पीक नाजूक असतं त्या काळामध्ये. तर त्यावेळी आपण 19-19 या विद्राव्य खताचा जर एक स्प्रे घेतला 1% तर त्याचं आपल्याला व्यवस्थित आपल्याला ते त्या तात्पुरत्या आपल्याला त्याला उपाययोजना करता येऊ शकते. तर बरोबर. अशा पद्धतीने आपण काळजी घ्यावी. कराड सर मगाशी लागवडीविषयी सांगत होते, ते काही पद्धती देखील सरांनी सांगितल्या. तर त्याच्याशी जोडलेला प्रश्न आपल्याला विचारते, की लागवडीच्या दरम्यान मग काही औषधं किंवा रासायनिक खतांचा आपण वापर करायला हवा का? त्याविषयी काय सांगाल? हां, लागवडीच्या वेळी जे आहे आपण काळजी म्हणजे रोग आणि किडीच्या संदर्भात जर घ्यायची हां. म्हटली तर कराड सरांनी जसं सांगितलं, की उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. तर उन्हाळ्यात खोल नांगरट अशासाठी करावी, की उन्हाळ्यामध्ये आपली ही जी कीड आपण म्हटलं, की लष्करी अळी असेल, हां. तर या लष्करी अळीची जीवनक्रम जो आहे तो तो कोश अवस्था जी असते ती जमिनीमध्ये असते. तर उन्हाळ्यामध्ये आपण जर खोल नांगरट जर केली तर ते कोश जमिनीवर येतात. त्यावेळी आपण पाहतो, की ट्रॅक्टर नांगरट चालू असेल तर मागे पक्षी असतात. तर हे पक्षी काय करतात, की नैसर्गिकरित्या हे कोश उचलून ते खातात. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी किडीवर नियंत्रण मिळतं. तसंच पुढची गोष्ट म्हणजे काय, तर शेणखत जे वापरतो, तर या शेणखताबरोबर थोडीशी एक छोटीशी गोष्ट आहे, की ती ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशी आहे, तिचा वापर आपण जर शेणखतात केला 2 ते 4 किलो प्रति एकर या प्रमाणात जर केला, तर ते शेणखताचं आपण पूर्णपणे जैविक बुरशीमध्ये रूपांतर करू शकतो आणि त्याचा आपल्याला जमिनीतून पसरणारे जे रोग आहेत, त्याच्या नियंत्रणासाठी याचा निश्चित प्रमाणात आपल्याला उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण आधी जमिनीची आपण तयारी करू शकतो. बरोबर. सर, आपल्याकडे येते मी. सर, मगाशी आपण खतांविषयी थोडंसं सांगितलं, तर त्याच्याविषयी थोडं सविस्तर सांगा, की खतांचा वापर कशा पद्धतीने करता येईल? माती कशा पद्धतीची असायला हवी? माती परीक्षण करणं गरजेचं आहे का या बदलत्या हवामानामध्ये? आणि त्याबरोबरीनेच पाणी कशा प्रमाणात वापरावं? त्याविषयी काय सांगाल? हा जो हवामानाचा जो बदल होत आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर आताच आपण बघितलं की जो प्रश्न आता आपल्याला पहिलाच प्रश्न आला होता की आणि तेच आपण या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपण तेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतोय की सरीवरंबा पद्धतीचाच वापर करावा. बरं. आणि त्यांनीच सांगितलं की सरीच्या टोकावरती बियाणं आपल्याला
टोकायचं आहे आणि बियाणं टोकत असताना शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, एका जागेवर एकच बियाणं टोकायचं आहे. कारण ज्यांच्याकडे संरक्षित पाणी आहे, तर त्यांना ते ठीक आहे. परंतु ज्यांच्याकडे हा कालावधी संपल्यानंतर, हा 1 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर ऑगस्टमध्ये ज्यांच्याकडे संरक्षित पाणी नाही, अशा वेळेस थोडंसं जर पावसाचं पर्जन्यमान जर कमी असेल आणि पीक हा वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, तर अशा वेळेस मग त्या पाणी जर बसलं नाही तर उत्पादनावरती परिणाम होतो आणि त्यासाठी आपल्याला पिकाला समतोल खत मात्रा देणं हे गरजेचं आहे. बरोबर. आता ही खत मात्रा देत असताना अगोदरच मी शेणखताचा मुद्दा घेतलेला आहे. शेणखत सांगितलेलं आहे की एकरी आपल्याला 2 ते 2.5 टन प्रति एकरी एवढं शेणखत आपल्याला सुरुवातीला जमिनीमध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहोत, त्यावेळेस शेतकरी बंधूंनी मका पीक घेत असताना सर्वांनी हे कंपल्सरी आहे की झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर हे ज्यावेळेस आपण मकाची लागवड करणार आहोत, त्यावेळेस ते बियाणाला शेणखतामध्ये मिक्स करायचे आणि ते आपल्याला पेरणीच्या वेळेस आपण जी काही सरी केलेली असेल, सरी वारंबा जो काही केला असेल, त्यावेळेस त्याचा आपल्याला त्या शेतामध्ये त्या ठिकाणी वापर करायचा आहे. झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये. याचबरोबर जी काय आपण संतुलित खतमात्रा म्हणतो, रासायनिक संतुलित खतमात्रा मका पिकाला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला हे एक थोडंसं शेतकऱ्यांना या ठिकाणी या निमित्ताने त्यांना सांगायचं आहे, की असं म्हटलं जातं की मका पीक हे खादाड पीक आहे. परंतु मी असं म्हणेल की मका पीक हे खादाड पीक नाही. मका पीक हे खतांना किंवा अन्नद्रव्याला रिस्पॉन्स देणारं पीक आहे अच्छा. आणि योग्य प्रमाणामध्ये जर आपण त्याची जर मात्रा जर दिली, तर त्याचं नक्की शेतकरी बंधूंना उत्पादकतेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसून येतं. हं. त्यामुळे अगोदर मका पीक आपण ज्या जमिनीत घेणार आहोत, त्या जमिनीची तुम्ही जसं आता सांगितले की जमिनीची आपण माती तपासणी करून घेतली पाहिजे. सॉइल टेस्टिंग रिपोर्ट घेतला पाहिजे आणि तो जर नसेल, तो नसेल तर मग जी काही विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे, की मका पिकाला 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी एवढी खतमात्रा की एवढं अन्नद्रव्य आपल्याला त्या पिकाला त्या पिकाच्या कालावधीत द्यायचं आहे. पूर्ण कालावधीमध्ये. पीक हे किती कालावधीचं असतं? एक सर्वसाधारणपणे 100 दिवसाचं असतं. या 100 दिवसामध्ये आपल्याला 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पारान बरोबर. द्यायचं आहे. सर, हे प्रमाण थोडंसं आपण जाणून घेऊया. आता आपल्याला एक फोन येतो आहे. रुपेश गुजराती आहेत सिन्नरहून. नमस्कार. 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 यावेळेस पावसात थोडी उशिरा सुरुवात झाल्यामुळे काही ठिकाणी अजून पहिल्यांदा पेरणी झालेली नव्हती हो. आणि अचानक नंतर पावसाचा फ्लो वाढला. हो. हां. मग ते पीक घेण्याचं राहून गेलं. तर हां. आता दुबार पेरणीच्या वेळेस आणि पाऊस सुद्धा सांगितलं गेलं होतं की 75 सेंटीमीटरच्या पुढे झालाय तेव्हाच पेरणी करा. बरोबर. त्यानंतर ते राहून गेलं. हो. हे पीक धोक्याची भीती असल्यामुळे दुसऱ्या कालावधीत कुठे केव्हा करावं हे आणि अजून सुद्धा पावसाचं क्लायमेट व्यवस्थित नाहीये. पण तर दुसरा चान्स घ्यायचा असेल तर तो कधी घ्यावा आणि कशा पद्धतीने घ्यावा. जमीन थोडीशी खडकाळ स्वरूपाची आहे. बरोबर. हं. आपण तर जो या ठिकाणी एक चांगलं शेवटी एक वाक्य वापरलं की जमीन खडकाळ आहे आणि मी अगोदर सांगितले की खडकाळ जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये आपल्याला मका पिकाचं अपेक्षित असं उत्पादन येत नाही. हा त्यातला एक म्हणजे उत्पादकतेच्या बाबतीत मुद्दा आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मका पीक घेण्यासाठी जी कृषी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे, ती 15 जुलैपर्यंत केलेली आहे. परंतु या सध्याच्या पार्श्वभूमीवर जर विचार जर केला, तर मका पिकाची पेरणी आपण 15 जुलै ही जरी शिफारस विद्यापीठाची असली, तरी आम्ही वेगवेगळे प्रयोग घेतलेले आहेत आणि ही शिफारस आपण अजून एक 10 दिवस म्हणजे 20-25 जुलैपर्यंत आपण अजूनही मका पिकाची पेरणी करू शकता. मका पिकाच्या पेरणीचा आज जर विचार केला, तर आज आपली 14 जुलै आहे. अजूनही आपण 8 दिवस मका पिकाची पेरणी करू शकता. त्याचा उत्पादकतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. हं. परंतु आपली जमीन ही योग्य पाहिजे. हा त्याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा आहे. बरं. त्याच्यामुळं आपण जो प्रश्न उपस्थित केला, की पेरणीची तारीख, परंतु मला हेच सांगायचं आहे, की पेरणीची तारीख अजून गेलेली नाही. जी विद्यापीठाच्या शिफारशी आहे तीच पेरणीची तारीख आहे आणि त्याच्यामध्ये अजून आपण 10 दिवस 25 जुलैपर्यंत आपण सहजासहजी पेरणी करू शकता आणि ती जवळपास विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणेच आहे. त्याच्यामुळे दुबार पेरणीचं तसं काही अजून संकट आलेलं नाही आणि अजून मका पिकाचा पेरणीचा कालावधी गेलेला नाही. त्याच्यामुळे आपण न घाबरता मका पिकाची पेरणी करा आणि योग्य त्याच्यामध्ये व्यवस्थापन करा. आपल्याला
योग्य असंच त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी येईल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे अजून आपण हं. पेरणी करू शकता. आमची माती आमची माणसं. सर ब्रेकच्या पूर्वी आपण सांगत होतात की खतांचं प्रमाण कशा पद्धतीने असायला हवं या बदलत्या हवामानानुसार, तर काय सांगाल त्याविषयी? आत्ताच मी सांगितले की आपण शेतकरी बंधूंनी माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि माती परीक्षणानुसार मका पिकासाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टर ही मात्रा देणे गरजेचं आहे. म्हणजे याचं जर रूपांतर आपण जर खतामध्ये जर केलं तर मका पिकासाठी पेरणीच्या वेळेस 35 किलो युरिया पेरणीच्या वेळेस, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो पोटॅश हे पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे. पेरणी झाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर 30 दिवसानंतर युरियाचा दुसरा डोस द्यायचा, तो 35 किलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फुलोऱ्याची अवस्था असते 50व्या दिवशी, त्यावेळेस राहिलेला युरियाचा तिसरा डोस 35 किलो. म्हणजे 35-35 किलो युरिया 3 वेळेस द्यायचा आहे आणि 150 किलो सिंबर फॉस्फेट आणि 27 किलो पोटॅश हे प्रति एकरी रासायनिक खताची मात्रा आहे, ती त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर देणं हे गरजेचं आहे. बरोबर. आणि ही जर मात्रा जर दिली तर आपल्याला या ठिकाणी या बदलत्या हवामानानुसार या मात्रेमध्ये आपल्याला थोडासा बदल एखाद्या वेळेस भविष्यामध्ये करावा लागेल. हं. ही मात्रा ज्या ठिकाणी संरक्षित पाणी आहे त्या ठिकाणी शेतकरी बंधू ही मात्रा देऊ शकतात. परंतु जर शेतकरी बंधूकडे जर म्हणजे ज्यांनी फक्त पावसावरतीच मका पीक घेतलेलं आहे आणि 1 महिना आता मक्याची पेरणी जवळपास बऱ्यापैकी ठिकाणी झालेली आहे आणि जर ऑगस्टच्या कालावधीमध्ये 30 दिवस पूर्ण होतात त्यावेळेस आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे, ते मी सांगितलं 35 किलो युरिया. आणि त्यावेळेस जर संरक्षित पाणी नसेल, पाऊस जर त्यावेळेस जर नसेल तर कारण आपण बोलतोयच कशावरती बदलत्या हवामानावरती. बदलत्या. जर पाऊस जर त्यावेळेस नसेल 30 दिवसानंतर आपल्याकडे संरक्षित पाणी जर नसेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी 2% युरियाची फवारणी त्या ठिकाणी करायची. म्हणजे हा थोडासा बदल आपण त्या ठिकाणी मका पिकाच्या खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण सांगतोय. हं. म्हणजे दुसरा आणि तिसरा जो डोस आहे, जो 35 किलो युरिया आपल्याला द्यायचा आहे आणि जर त्यांच्याकडे संरक्षित पाणी नसेल खत दिल्याच्या नंतर, तर त्यावेळेस पूर्णपणे रेनफेड असेल, पाऊस नसेल, हां. तर खताची मात्रा त्या ठिकाणी युरियाच्या ऐवजी आपण 2% युरियाची फवारणी करायची किंवा 2% 19-19ची फवारणी आपण त्या ठिकाणी त्या पिकावरती करायची. ते नत्राला ती अल्टरनेटिव्ह किंवा तो एक पर्याय आहे आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा मका पीक हे त्यावेळेस आपलं तग धरून राहील. त्यामुळे हा बदल या बदलत्या हवामानामध्ये शेतकरी बंधूंनी रासायनिक खतात करणं हे गरजेचं आहे. बरोबर. येस. विवेक सर, आता तुम्हाला मी प्रश्न विचारते की आत्ता आपण बोलतो आहोत की बदलत्या हवामानामध्ये कशा प्रकारे मका पिकांचं आपण संरक्षण करावं कीड आणि रोगांच्या बाबतीत. तर कीड आणि रोगांच्या बाबतीत जर आपण लागवडीच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे का? आणि त्याच्यामध्ये कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव होतो म्हणजे लागवडीच्या दरम्यान समजा काही अंतर राहिलं बियाण्यांमध्ये, तर त्या दरम्यान काही रोगांचा प्रादुर्भाव किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? तर त्याविषयी काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही जसं म्हटलं की लागवडीच्या वेळी आपण जर योग्य काळजी घेतली, जसं की 2 झाडांमधलं आणि 2 ओळींमधलं अंतर. तर हं. आपण लागवड करताना काय करतो, आपलं शिफारशीत जे अंतर जे आहे, तर ते जे दीर्घकालीन उशिरा ज्या पक्व होणाऱ्या जाती आहेत त्यांच्यासाठी 75/20 आणि ज्या मध्यम आणि लवकर येणारे जे वाण आहेत त्यांच्यासाठी 60/20 अशा पद्धतीचं आता लागवडीचं अंतर आहे. ते लागवडीचं आदर्श अंतर का ठेवलं आहे की त्यामध्ये हवा खेळती राहावी, हां. योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा आणि अशा प्रकारे जर मिळालं तर ते जे बुरशी वाढणारे आहेत, जे रोगकारक ज्या गोष्टी आहेत त्याला हं. आपण अटकाव करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आपण लागवडीचं योग्य अंतर ठेवतो तर आंतर मशागतीसाठी किंवा आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा योग्य पद्धतीने आपल्याला त्यामध्ये फवारणी करता येते. कारण बरोबर. मका हे पीक असं आहे की 50 ते 55 दिवसानंतर आपण त्यामध्ये आतमध्ये जाऊन फवारणी करणं जरा अवघड राहतं. तर त्यासाठी योग्य अंतर ठेवलं, हवा खेळती ठेवली तर आपल्याला त्या किडींचं आणि रोगाचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने करता येण्यासारखी गोष्ट बरोबर. आहे. मग माती परीक्षणाविषयी काय सांगायचं? ते करणं गरजेचं आहे का ह्या बदलत्या हवामानामध्ये? माती परीक्षणामध्ये आत्ताच कराड सरांनी सांगितलं, त्यामध्ये आपल्याला काय मिळतं की जे अन्नद्रव्य जे उपलब्ध आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या जमिनी आहेत, हं. त्या नत्राच्या बाबतीत तर त्या म्हणजे कमी नत्र असणाऱ्या, मध्यम स्फुरद असणाऱ्या आणि जास्त प्रमाणात पालाश असणाऱ्या. हं. परंतु होतं कसं की स्फुरद आणि पालाश हे लगेच झाडांना उपलब्ध होत नाही हं. आणि स्फुरद आणि पालाश उपलब्ध न झाल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला त्यांची कमतरता जाणवते
मग त्यासाठी आपण त्याला बीजप्रक्रियेद्वारे आपण त्याला काही जे जीवाणू खतं आहेत ते आपण त्याला बीजप्रक्रियेसाठी सांगत असतो. तसंच आपण पालाशचा जर उपयोग पाहिला तर पालाश जे आहे तर ते पिकामध्ये एक प्रतिकार क्षमता निर्माण करतं आणि ती प्रतिकार क्षमता निर्माण झाल्यामुळे ती रोगाला कमी बळी पडतं. तर अशा प्रकारे आपल्याला त्या माती परीक्षणाचा उपयोग कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनासाठी करता येतो. बरोबर. आता यानंतर असतं की वाणांची निवड करणं किंवा बियाणांची निवड करणं. बरोबर. तर मग कराड सर काय सांगाल की या बदलत्या हवामानानुसार कोणकोणती अशी वाणं आहेत, कोणकोणती बियाणं आहेत, तर त्यांची बरोबर. निवड आपण करायला हवी, जे अतिवृष्टी देखील सहन करू शकतील आणि समजा जर कडाक्याचं ऊन असेल तर ते देखील सहन करू शकतील. काय सांगाल त्याविषयी? अ, मका पिकामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर मका पिकामध्ये सुधारित वाण आहेत, त्याचबरोबर संकरित वाण पण आहे. बरोबर. आणि वाण कुठले असो, सुधारित वाण असो किंवा संकरित वाण असो, त्याच्या पक्वतेच्या कालावधीनुसार मका पिकाच्या वाणांचे गट पडलेले आहेत, की जे वाण 100 दिवसाच्या पुढे पक्व होतात त्याला उशिरा पक्व होणारे म्हणतात. जे वाण 90 ते 100 दिवसात पक्व होतात त्या वाणांना आपण मध्यम कालामध्ये पक्व होणारे म्हणतात. आणि जे वाण 90 दिवसाच्या अगोदर पक्व होतात त्यांना आपण लवकर पक्व होणारे वाण म्हणतो. आता आपल्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांचा वापर केला जातो. काही ठिकाणी उशिरा पक्व होणाऱ्या वाणांचा केला जातो. परंतु परत तोच मुद्दा आहे की बदलता हवामान आहे आणि या बदलत्या हवामानामध्ये आपण शेतकऱ्यांना यावर्षी हा सल्ला देतोय की चालू वर्षी आपण या बदलत्या हवामानामध्ये लवकर पक्व होणारे किंवा मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांचाच वापर शेतकरी बंधूंनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जी काय पार्श्वभूमी अल निनोची जी काय पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादनासाठी आपल्याला लवकर पक्व होणारे किंवा मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण आपण त्या ठिकाणी निवडले पाहिजेत. आणि यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत जे मका संशोधन केंद्र कोल्हापूर आहे या ठिकाणावरून राजश्री नावाचा 2009 साली वाण विकसित केलेला आहे. त्यानंतर 2016 साली फुले महर्षी नावाचा वाण विकसित केलेला आहे. याचबरोबर आत्ताच जे स्वीटकॉर्न आपण ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये सुद्धा 2016 साली फुले मधू नावाचा वाण विकसित केलेला आहे. आणि मागील वर्षामध्ये 2024 मध्ये याच आपल्या मका संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणावरून फुले उमेद नावाचा वाण विकसित केलेला आहे. त्याचबरोबर त्याच वर्षी 2024 सालीच आपण लवकर पक्व होणाऱ्या गटामध्ये फुले चॅम्पियन नावाचा वाण विकसित केला आहे. आणि या सर्व महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणाबरोबरच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठामधून सुद्धा फुले आरंभ नावाचा वाण 2024 साली विकसित केले. ही सर्व जी वाण आहेत ही मध्यम कालावधीत पक्व होणारी आहेत आणि फुले चॅम्पियन जो आहे हा लवकर पक्व होणाऱ्या कालावधीतला वाण आहे. तर चालू वर्षीच्या या बदलत्या हवामानामध्ये ही वाण लवकर किंवा मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांची शेतकरी बंधूंनी निवड करणं ही सध्या ही गरज आहे. बरोबर. सर आता आपल्याला एक फोन येतो आहे. गजानन गोंदनखेडे आहेत जळगावहून. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो सर, मका पिकावर तणनाशकाचा काही विपरीत परिणाम होतो का आणि त्यावर उत्पादनाचा फरक? काय होतं परत सांगा, ऐकू नाही आलं व्यवस्थित. प्रश्न परत विचारा. मका पिकावर तणनाशकाचा मकावर काही विपरीत परिणाम होतो का? मी सांगतो. मका पिकाचा तणनाशक फवारणी केली असता हा बोला मका आणि पिकात त्यात मग तणनाशक मारल्यामुळे उत्पादनावर काही विपरीत परिणाम होतो का, घट होते का? नाही. मका आपला प्रश्न असा आहे की मका पिकामध्ये तणनाशकाचा काही विपरीत परिणाम होतो का? तर मका पिकाची ज्यावेळेस आपण टोकन करतो किंवा ज्यावेळेस आपण मका पिकाची पेरणी करत असतो तर मका पिकामध्ये आपण वेगवेगळी तणनाशकाची वापराची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. त्याच्यामध्ये पेरणीनंतर आणि पीक उगवण्यापूर्वीचं प्री इमर्जन्स तणनाशक आणि पीक उगवून आल्यानंतर पोस्ट इमर्जन्स तणनाशक, तर ही 2 प्रकारची तणनाशक आपण मका पिकामध्ये वापरू शकतो. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे की उगवणीपूर्वीचं तणनाशक, ज्यावेळेस आपण मका पिकाची पेरणी करू किंवा लागवड करू, ती केल्याची किंवा टोकन करू, त्याच्यानंतर आपण आज जर टोकन केली तर 3ऱ्या दिवसापर्यंतच आपण प्री इमर्जन्स तणनाशक ज्याच्यामध्ये ॲट्राझिन ॲट्राटॉप सारखे जे आहेत ती पेरणीच्या नंतर उगवणी
फक्त पेरणीच्या नंतर जास्तीत जास्त 3ऱ्या दिवसापर्यंतच आपण त्याचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि जर आपल्याला जर त्याचा वापर ह्या तणनाशकाचा वापर करता आला नाही, मग आपण पेरणीनंतर 20 दिवसाच्या नंतर पोस्ट इमर्जन्स तणनाशक ज्याला म्हणतो, की उगवणीनंतरचं तणनाशक ज्याच्यामध्ये 2,4-D आहे, तर त्याचा वापर आपण हा मका पिकात 20 दिवसानंतर करायचा आहे. या मधल्या कालामध्ये जर आपण जर तणनाशकाचा जर वापर आणि ही जे मी आता सांगितलेलं आहे, की पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जो कालावधी सांगितलेला आहे, हा कालावधी जर आपण जर राखला तर त्याचा आपला जो प्रश्न होता त्याचा उत्पादनावर काही परिणाम होत नाही. परंतु जर का आपण पेरणीनंतर एक 10 दिवसानंतर 20 दिवसाच्या अगोदरच जर तणनाशक जर वापरलं, तर मग ते पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं आणि मग त्याचा त्या ठिकाणी थोडासा परिणाम जाणवू शकतो. म्हणून हा कालावधी जो असतो, तो कालावधी फार याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि तो कालावधी पुन्हाच एकदा रिपीट करतो. पेरणीनंतर 3 दिवसापर्यंत प्री इमर्जन्स आणि पेरणीनंतर 20 दिवसाच्या नंतर पोस्ट इमर्जन्स तणनाशक आपण मक्यामध्ये वापरू शकतो. त्याचा उत्पादनावर काही परिणाम होत नाही. कराड सरांनी जे आता सांगितलं त्यामध्ये मला थोडंसं एक ॲडिशन करायचं होतं, की मका पिकामध्ये 2 जे आहेत ना, ते सिलेक्टिव्ह हे आहेत तणनाशकं. त्याच्यामध्ये पहिलं आहे टिम्बोट्रिऑन म्हणून. त्याचं रासायनिक नाव टिम्बोट्रिऑन आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने मिळतं. टिम्बोट्रिऑन किंवा टोप्रामेझॉन. टिम्बोट्रिऑन 114 ग्रॅम प्रति एकर किंवा टोप्रामेझॉन 30 मिली प्रति एकर. हे फक्त मक्यासाठी आहे. तर हे 21 ते 30 दिवसाच्या दरम्यान जर आपण उगवणीनंतर म्हणजे मका उगवणीनंतर 21 ते तो 30 कालावधी दिवसाच्या महत्त्वाचा आहे. या कालावधीमध्ये जर मारलं तर कुठल्याही मक्यावर काही परिणाम होत नाही आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. सगळ्या तणांवर त्याचा परिणाम होतो आणि मका पिकावर कुठलाही परिणाम होत नाही. बरोबर. तर सर याला जोडून आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, की पेरणीनंतर जर आपलं बियाणं कुजू नये यासाठी आपण काय करायला हवं? कशी काळजी घ्यायला हवी? काय सांगाल त्याविषयी? अगदी बरोबर. पेरणीनंतर बियाणं कुजू नये, तसंच त्याला कुठल्याही प्रकारची बुरशी लागू नये, तसेच कीडही लागू नये. हं. यासाठी जे आता मार्केटमध्ये उपलब्ध बियाणं जे आपण मॅक्सिमम जे वापरतो ते संकरित बियाणं वापरतो. बरोबर. तर ते संकरित बियाणाला आधीच बीजप्रक्रिया केलेली असते. साधारणपणे थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया आणि कीटकनाशकाची एक प्रक्रिया केलेली असते. पण त्यामध्ये कधी-कधी काय होतं, की जर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली नसेल तर त्याचा एक क्रम ठरलेला आहे. शेतकरी बंधूंना हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, की आपण नेहमी शब्द ऐकलेले असतात FIR. FIR हा शब्द सगळ्यांना ज्ञात आहे. तर FIR आणि B असं मी त्याला जोडेन. तर पहिलं F म्हणजे जे आहे फंजिसाईड म्हणजे बुरशीनाशक. हां. दुसरा I जो आहे तो इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक. तिसरा जो R आहे तो बायो कंट्रोल एजंट जे असतात म्हणजे जीवाणूजन्य खतं जे असतात त्यासाठी आणि शेवटचा जो B आहे तो बायो कंट्रोल एजंटसाठी. तर बुरशीनाशकाचा काय उपयोग होतो, की तुम्ही जसं म्हटलात, की कुजू नये किंवा उगवल्यानंतर जे लगेच रोग येतात त्याच्यासाठी संरक्षणात्मक म्हणून थायरम या बुरशीनाशकाची किंवा कार्बनडेझिम 25% अधिक मँकोझे 50% हे एक बुरशीनाशक आहे. याचा वापर 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या पद्धतीने केला. तसंच याच्यानंतर कीटकनाशक जे आहे तर आपली जे महत्त्वाचा शत्रू मक्यामध्ये आहे तो आहे लष्करी अळी. तर या लष्करी अळीचे साधारणपणे 15 ते 20 दिवस जर आपल्याला चांगलं नियंत्रण ठेवायचं असेल किंवा संरक्षण करायचं असेल आणि जर पिकाचं बाळसं व्यवस्थित ठेवायचं असेल तर यासाठी आपल्याला साधारणपणे सायंट्रिनिलप्रोल अधिक थायामिथॉक्झाम याचा वापर करायचा आहे. हे औषध मार्केटमध्ये मिळतं. तसंच क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 50% FS हे जे मार्केटमध्ये मिळतं त्याचा 6 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया केली आणि हे तुम्ही एक 7-8 दिवस आधीसुद्धा बीजप्रक्रिया ही दोन्हींची करून ठेवू शकता. परंतु पुढचं जे आहे जे जैविक घटक आहे जे आपल्याला अन्नद्रव्य निर्माण करून देणारे जे जीवाणू असतात जैविक, तर त्याची मात्र पेरणीपूर्वी 3 ते 4 तास आधी प्रक्रिया करायची आहे म्हणजे बीजप्रक्रिया. तर त्याच्यामध्ये पहिला घटक काय येतो ॲझोटोबॅक्टर म्हणजे नत्र स्थिर करणारे. नंतर येतो PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि तिसरा येतो पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे हे फॉस्फरस आणि पोटॅश जो आपल्या जमिनीत आहे तो वनस्पतींना किंवा आपल्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करतात. तर त्याच्यासाठी ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं अशा प्रमाणात, जर लिक्विड असेल तर 10 मिली प्रति किलो बियाणं अशा प्रमाणात. आणि शेवटी जे म्हटलं B बायो कंट्रोल एजंट जे तुम्हाला सांगितलं की जमिनीतून पसरणे बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशीनाशक आहे त्याचं साधारणपणे 5 ते 10 ग्रॅम
प्रति किलो बियाणं या प्रमाणात शेवटी बीज प्रक्रिया करून ते आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे. बरोबर. मला वाटतं की ही नावं आणि हे जे प्रमाण आहे ते शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हं. आता आपल्याला एक फोन येतो आहे. आपल्याला फोन येतो आहे प्रदीप माने यांचा धाराशिवहून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. सर आपला प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न असा आहे की इथेनॉल प्रोडक्शनसाठी मक्यामध्ये कोणतं नवीन वाण तयार झालंय का? आणि तयार असेल तर मग त्याचे काय गुणधर्म ते कसं वेगळं आहे आणि त्याला मग मार्केट वगैरे पुढे फायदा कसा होऊ शकतो? मला वाटतं कराड सर आपण सांगा. आपण प्रश्न विचारलेला आहे. एकदम ॲडव्हान्स प्रश्न आहे. तर मक्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मक्याची जी राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये मक्याची मागणी ही वाढत चाललेली आहे आणि त्या मक्याच्या ह्या वाढत्या मागणीमागे एक जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मक्यापासून काढलं जाणारं इथेनॉल. आणि या पार्श्वभूमीवर मक्याच्या विविध वाण आपण विकसित करतोय. विद्यापीठं विकसित करतात. त्याच्यावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची जी भारतीय मका संशोधन संस्था लुधियाना आहे यामार्फत आपण प्रयत्न करतोय. तर संशोधन सध्या चालू आहे, परंतु फक्त इथेनॉलसाठीच असं स्पेसिफिक पर्पजसाठी अजून वाण आपण कुठेही शासनाकडून विकसित झालेलं नाही किंवा प्रसारित झालेलं नाही. परंतु ज्या वाणामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ते वाण इथेनॉलसाठी चांगलं असतं आणि तसे वाण निर्मितीचे प्रयत्न आपले चालू आहे. तसे आमचे प्रयोग चालू आहेत आणि त्या वाणापासून ज्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त आहे या वाणापासून इथेनॉल जास्त प्रमाणामध्ये निघतं आणि याच धर्तीवरती आम्ही वाणाचं सध्या संशोधन चालू आहे. परंतु असा स्पेसिफिक असा वाण अजून राज्यामध्ये अजून किंवा देशामध्ये अजून फक्त इथेनॉलसाठीच असा अजून विकसित केलेला नाही. पण भविष्यामध्ये ते नक्कीच हा असा वाण विकसित येईल. आणि आपल्याला एक सांगायचं की तुम्ही जो विचारले की त्याच्यामध्ये फरक काय आहे, तर इथेनॉलचा जो वाण असेल आणि सध्याचा जो वाण असेल त्याच्यामध्ये फक्त तेवढा एकच फरक असेल की त्याच्यामध्ये असणारं स्टार्चचं प्रमाण, ज्याच्यामध्ये स्टार्च जास्त त्याच्यामध्ये इथेनॉल जास्त, तोच एक फरक राहील आणि तो भविष्यात आपल्याला नवीन वाण नक्कीच त्याच्यामधून आमच्या विद्यापीठाकडून किंवा ICARच्या मार्फत तो प्रगतीपथावर आहे ते येईल भविष्यामध्ये. बरोबर. आता आपण वाणांविषयी सुद्धा जाणून घेतलं आहे. त्यांची काळजी कशी घ्यावी हे देखील सरांनी सांगितलंय. कराड सर आम्हाला सांगा की आपण वेगवेगळ्या अवस्था असतात आपल्या मक्याच्या बरोबर. पिकाच्या किंवा हो. कुठल्याही Yes. पिकाच्या एक वेगवेगळ्या अवस्था असतात. तर मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्यांची काळजी कशा पद्धतीने आपण घ्यायला हवी आणि त्या अवस्था कोणकोणत्या आहेत? काय सांगाल त्याविषयी? अ, आपण आतापर्यंत जी काही घटक बघितली त्याच्यामध्ये जमीन बघितलं, हवामान बघितलं, पाणी बघितली, पेरणीची पद्धत. आता आपण या हवामान बदलानुसार आपण पेरणीची पद्धत सांगितली की ही चेंज करा. हं. पेरणीचं अंतर आपण बदलायचं सांगितलं की 60/20च्या ऐवजी शेतकरी 60/20वर घेतात, परंतु आपण या बदलत्या हवामानानुसार आपण सांगतो की 75/20वरती घ्या. याचबरोबर जो उत्पादकतेवरती परिणाम करणारा जो घटक आहे की ते पिकाच्या अवस्था. तर मका पिकाच्या एकूण 4 महत्त्वाच्या अवस्था आहेत. आता इथं बघा आपण की रोपावस्था म्हणजे पेरणीची अवस्था, त्याच्यानंतर रोपावस्था, हां. त्याच्यानंतर तुरा बाहेर ज्यावेळेस येतो तुरा अवस्था, त्याच्यानंतर फुलोर अवस्था आणि फुलोर अवस्थेनंतरची शेवटची जी अवस्था असते ती म्हणजे दाणे भरण्याची अवस्था. हं. या 4 पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था आहेत आणि या 4 अवस्थेमध्ये मका पिकाला जर या वातावरणातील जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये ऊन असेल म्हणजे टेम्परेचर ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण पाणी म्हणतो, त्या पाण्याचा जर स्ट्रेस जर मॉइश्चर स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तो जर बसला तर उत्पादनावरती परिणाम होतो. तर या ज्या अवस्था आहेत की जी अवस्था पहिली जी अवस्था ज्याला आपण रोप अवस्था म्हणतो, जी मका टोकन केल्याच्या नंतर किंवा पेरणी केल्याच्या नंतर 25 ते 30 दिवसांनी येते, ती वाढीची अवस्था. किंवा नंतर तुरा बाहेर पडण्याची जी अवस्था असते जी 45 ते 50 दिवसांनी असते. आता त्याच्यामध्ये एक 4-5 दिवसाचा फरक हा होऊ शकतो. ही अवस्था. तिसरी जी अवस्था आहे फुलोर अवस्था जी 60 ते 65 दिवसांनी येते आणि दाणे भरण्याची अवस्था जी अवस्था 75 ते 80 दिवशी येते. या अवस्थेमध्ये मका पिकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या 4 अवस्थेमध्ये मका पिकाला पाण्याचा स्ट्रेस बसता कामा नये आणि त्यासाठी संरक्षित पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे या 4 अवस्थेमध्ये. अन्यथा या 4 अवस्थेमध्ये जर पाण्याचा स्ट्रेस बसला तर त्याचा उत्पादकतेवरती परिणाम होतो. म्हणून या 4 अवस्थे मका पिकाचं एक वैशिष्ट्य आहे की मका पिकाला जी
खरीपातली पिकं आहेत. मका पीक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मका पीक हे खरीपात घेतलं जातं, रब्बीत घेतलं जातं, उन्हाळ्यात घेतलं जातं. तिन्ही हंगामात घेतलं जात असणारं मका हे पीक आहे. आणि या मका पिकाला खरीपामधली भातासारखी पिकं असतील, सोयाबीनसारखी पिकं असतील, रब्बीमधली गव्हासारखी पिकं असतील, तर या त्या सीझनमधल्या, हंगामामधल्या जी महत्त्वाची पिकं आहेत, त्याच्याबरोबर जर आपण तुलना केली तर मका पिकाला कमी पाणी लागतं. म्हणजे कमी पाण्यात येणारं, जास्त उत्पादन देणारं पीक हे मका पीक आहे. परंतु फक्त मका पिकाला योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे आणि ते जी वेळी आहे किंवा त्या जी अवस्था आहे, त्या ह्या 4 अवस्था आहे. त्याच्यामुळे या 4 अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनी मका पिकाला पाण्याचा स्ट्रेस बसणार नाही किंवा त्याची पासून जर स्ट्रेस बसला तरच आपल्या उत्पादकतेमध्ये परिणाम होऊ शकतात. या 4 अवस्थेमध्ये मका पिकाला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं असतं. आमची माती आमची माणसं. सर, आपण मगाशी सांगितलं की अवस्था कोणकोणत्या आहेत आणि काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी. विवेक सर, आता आपल्याला प्रश्न विचारते की हे ज्या विविध अवस्था आहेत, तर या अवस्थांमध्ये कोणकोणत्या किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो आणि याची लक्षणं काय आहेत आणि उपाय याविषयी काय सांगाल? अतिशय आता जसं जसं मक्याचं क्षेत्र वाढतंय तसं त्याच्यावर जे आव्हानं आहेत तेही वाढत आहेत. जर रोगांचा विचार केला तर 2 गटात वर्गीकरण महत्त्वाचं या रोगांचं होतं. त्यातले एक म्हणजे हवेद्वारे पसरणारे रोग आणि दुसरं म्हणजे मातीद्वारे. तर हवेद्वारे जे रोग पसरतात त्यामध्ये महत्त्वाचं आहे टर्सिकम पर्णकर्पा, मेडिस पर्णकर्पा आणि तांबेरा, हे 3 रोग. आणि जमिनीतून पसरणारा जो रोग आहे तो आहे फुलोऱ्यानंतर येणारी मर किंवा त्याला आपण खडखड्या म्हणतो. त्याला वेगवेगळ्या बुरशी कारणीभूत आहेत. तर पहिला जो गट आहे हवेद्वारे पसरणारा, त्यातला जर करपा रोगाचा विचार केला तर त्याचे 2 बुरशीजन्य कारणं आहेत. तर त्यामध्ये पहिलं जे आपण म्हटलं की टर्सिकम पर्णकर्पा, याचा कालावधी म्हणजे कुठल्याही अवस्थेत, अगदी रोपावस्थेपासून ते फुलोऱ्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. याच्यामध्ये मोठाले 1 इंच रुंदीचे त्याचे 5-6 इंच लांब असे गोलाकार ठिपके पडलेले दिसतात. आणि या रोगांमुळे साधारणपणे 70% जर बळी पडणारा वाण असेल तर साधारणपणे 70% या अगदी पीक उबळून जातं, पाने वाळतात. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि उत्पादनावर परिणाम होतो. दुसरा जो रोग आहे तो आहे मेडिस पर्णकर्पा. याच्यामध्ये काय होतं, हे ठिपके लहान असतात परंतु ह्या 2 आता चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या 2 रेषांमध्ये सीमित असतात. आणि याचं हवामान जे आहे आर्द्रतायुक्त आणि थंड हवामान जर असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या रोगामुळेही साधारणपणे 50 ते 60% नुकसान होते. पुढचा जो तांबेरा रोग आहे, जसं म्हटलं की मधुमका या पिकावर या तांबेरा रोगाचा थोडासा उशिरा, म्हणजे साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा हवेतील आर्द्रता जास्त असेल त्यावेळी तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. साधारणपणे तांबूस तपकिरी रंगाची ही जी पावडर हाताला लागते, पुटकुळ्या पानांवर दिसतात दोन्ही बाजूनी. आणि या रोगामुळेही प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन याचं उत्पादनात आपल्याला घट निर्माण होते. पुढचा जो महत्त्वाचा रोग जो आहे तो म्हणजे फुलोऱ्यानंतर येणारी मर. तो 2-3 कारणांमुळे होतो. 2-3 बुरशी कारणीभूत आहेत त्याच्यासाठी. त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते फ्युजेरियम आणि मॅक्रोफोमिना. जर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा स्ट्रेस आला किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, अगदी ढगाळ हवामान असलं आणि टेम्परेचर वाढलेलं असलं किंवा जमिनीचं तापमान वाढलं तर या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि अचानक पूर्ण पीक उबळून जातं. तर हा अतिशय आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारा, 70 ते 80% नुकसान करणारा, पूर्ण पीक कोलमडून जातं, योग्य प्रमाणात कंस भरत नाहीत, अशा पद्धतीचा ह्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर पहिले जे हवेतून पसरणारे रोग आहेत ते तिन्ही रोगांसाठी आपल्याला जी बुरशीनाशकं आहेत त्याचा वापर आपण करू शकतो. त्यातलं पहिलं आहे, त्याची रासायनिक नावं मी तुम्हाला सांगतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने ते ओळखले जातात. ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेनकोनेझॉल 10 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस सायप्रोकोनेझॉल 10 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा मँकोझेप 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारलं, रोगाची लक्षणं दिसताच, तर या रोगांचा आपण योग्य पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. पुढचा जो रोग आहे तो आहे फुलोऱ्यानंतर येणारी कूज. तर त्याच्यामध्ये काय होतं की साधारणपणे या रोगासाठी रोग दिसल्यानंतर आपण कुठलीही उपाययोजना करता येत नाही. म्हणून आपण आत्ता मगाशी जशी चर्चा केली की बीज प्रक्रिया करताना आपल्याला काळजी घ्यायची, किंवा आपण ज्यावेळी जमिनीची तयारी करतो तेव्हा ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर केला. जी जैविक बुरशी आहे ती शेणखतात दर 2 ते 4 किलो
100 किलो एक चांगलंच कुजलेलं खत घेतलं, त्यात ही 4 किलो पावडर मिक्स केली आणि एक 7-8 दिवसांनी जर परत एकदा त्याला ओलसर करून पलटी दिली आपण म्हणतो तसं, तर ते आपल्याला 100 किलो ट्रायकोडर्मा तयार होतो आणि तो ट्रायकोडर्मा आपण एका एकरासाठी वापरायचा आहे. दुसरं म्हणजे आपण बीजप्रक्रिया. आत्ताच बीजप्रक्रिया मी सविस्तर सांगितली. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर तसंच आपल्याला रासायनिक जी बुरशीनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळं आपण ह्या फुलवनंतर येणारे खोडकुजे आहे त्याचं व्यवस्थापन करू शकतो. आणि महत्त्वाचं की जेव्हा आपण खतं देतो, आपण जसं म्हणतो की पालाशा खताचा आपण उल्लेख केला की त्या पिकाची प्रतिकार क्षमता वाढवते. तर त्या पालासचा बेसल डोस आपण पेरणी करताना त्या पालासचा वापर आपण निश्चित केला पाहिजे. त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होते. किडींचा जर विचार केला तर महत्त्वाची कीड आपल्या सर्वांना माहितीच आहे की लष्करी अळी. मक्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी 60 ते 70% जर मोठ्या प्रमाणात आली आणि आता हा जो हवामानातील बदल आपण म्हणतो की जर पावसामध्ये खंड पडला तर याचं जास्त प्रमाणात वाढतं. तर या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. तसंच दुसरी जी आहे ठिपक्यांची खोडकीड आणि गुलाबी खोडकीड. तर यांची लक्षणं जी आहेत तर ती पानं खरवडलेली दिसतात लष्करी अळीमध्ये. सरळ सरळ ती ओळखली जाते. तिचा जो आपण डोक्याचा भाग म्हणतो त्याच्या उलटा वाय अक्षर दिसतं आणि शेवटच्या 8व्या सेगमेंटमध्ये एक चौकोनी ठिपके दिसतात. ते ओळखता येते शेतकऱ्यांना. फक्त आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि प्रादुर्भाव झाल्यावर आपण त्याचं उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसंच ठिपक्यांची खोडकीड आणि गुलाबी खोडकीड जी आहे ती त्याच्यामुळे गाभ्या मर झालेली दिसते. तर अशा पद्धतीचं जे लक्षणं दिसतात तर त्याच्यामुळे आपण त्या ओळखू शकतो. तर याची उपाययोजना करायची म्हटलं तर लष्करी अळीमध्ये आपण जैविक, भौतिक आणि रासायनिक अशा पद्धतीची उपाययोजना करू शकतो. तर जैविकमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला त्याच्यात फेरोमोन ट्रॅप्स असतील आणि इतर रासायनिक घटकांचा वापर आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे सरांनी सांगितलं की रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि कोणकोणते रोग आहेत हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. सुनील कराड सर आपल्याकडे येते मी, की आंतरपिकं कोणत्या प्रकारची आपण घ्यायला हवीत, की जेणेकरून जर मक्याची पिकं आपली खराब झाली तर आंतरपिकांमुळे आपल्याला एक प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. काय सांगाल? मका पिकामध्ये आपण वेगवेगळी आंतरपिकाची शिफारस केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न तर मिळतंच. म्हणजे मका पिकावरचं जर समजा काही जर मॉइश्चर स्ट्रेस बसला, या वातावरणाचा जर काही जर बदलचा जर झाला, तर त्याचं उत्पादन आपल्याला जरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मका पिकामध्ये वेगवेगळी आंतरपिकं घेता येतात आणि त्या आंतरपिकामध्ये उडीद असेल, मूग असेल, चवळी असेल, भुईमूग असेल, सोयाबीन असेल, ही वेगवेगळी पिकं आणि ती पिकं सोडून आपण कोथिंबीरसारखी, भाजीपालासारखी पिकं, कोबी पीक, फ्लॉवरचं सारखं पीक आपण मकामध्ये आंतरपीक म्हणून आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण बरोबर. मका पिकामधल्या 2 ओळीचं अंतर जास्त असतं आणि त्या अंतर जास्त असल्यामुळे आपण त्या जागेमध्ये मका पिकाचा सरळ वाढ होतो, कमी पसारा असतो. त्याच्यामुळे आपण आंतरपीक त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला त्यापासून नक्कीच या अल्युमिनियमच्या उत्पन्नाचा एक पाचशेवर स्रोत त्याच्यामध्ये उत्पन्नाचा देखील स्रोत त्या ठिकाणी तयार होऊ आपल्याला शकतो. नक्कीच तयार होऊ शकतो. निश्चितच. आपण दोघांनीही अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केलंत. खरं तर सतत बदलतं आहे हवामान आणि त्या दृष्टिकोनातनं एकूणच मका पीक आणि त्याचं व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तर दोन्ही दृष्टिकोनातनं आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहेत आम्हाला. तर आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलंत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.